नमस्ते फ्रेंड्स, मी जयास फूडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आपण भिजवलेल्या मूग डाळीपासून कुरकुरीत असं स्नॅक्स बनवतोय। संध्याकाळी चहा सोबत किंवा पौष्टिक असा हा पदार्थ मुलांच्या टिफिनलाही तुम्ही स्नॅक्स म्हणून देऊ शकता। कमी वेळात आणि कमी साहित्यात ही रेसिपी असल्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडेल, म्हणून एक लाईक आणि शेअर नक्की करा। वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। पौष्टिक असे हे मूग डाळीचे स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 2 तास अगोदर पाण्यामध्ये अशी भिजत ठेवलेली आहे। मूग डाळ चांगली भिजलेली हवी आहे, म्हणजे ती छान मिक्सरला दळली जाईल। आता ही मिक्सरमध्ये मूग डाळ जी आहे ना, ती आपल्याला होता होईल तितकी अगदी थोडंसं पाणी घालून अगदी बारीक आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे। खूप जास्तही पाण्याचा वापर करू नका दळताना, फक्त 1 ते 2 चमचेच पाणी यामध्ये ऍड करायचं आहे आणि त्यानंतरच ही मूग डाळ आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी बारीक फिरवून घ्यायची आहे। परफेक्ट अगदी याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही सर्वच मूग डाळ मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे। खूप जास्त पातळही करू नका, नाहीतर मग जो स्नॅक्स आहे आपलं ते कुरकुरीत बनणार नाही। अशा पद्धतीने इथे मी सर्वच मूग डाळ जी आहे ना, ती बारीक फिरवून घेतलेली आहे। आता ही दळलेली मूग डाळ ॲडजस्ट होईल इतकंच आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे 2 वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। या गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा ओवा असा हातावर कुस्करून घालायचा आहे। ओवा असा हातावर कुस्करून घेतल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो आणखीनच खुलून येतो, त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ओव्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल। त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं। रोजचं आपण जे कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ यामध्ये घालायचं आहे, कारण हा जो स्नॅक्सचा पदार्थ आहे ना, तर तो जास्त चविष्ट लागण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ जास्तीचं घालायचं आहे। कारण मूग डाळ दळताना यामध्ये आपण मीठही घातलेलं नाहीये, त्यामुळे मिठाचा व्यवस्थित अंदाज घेऊनच यामध्ये मीठ ऍड करायचंय, नाहीतर मग हा पदार्थ खारट देखील होऊ शकतो। दळून घेतलेली जी मूग डाळ आहे त्याच डाळीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय। यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात ऍड करायचं नाहीये। शक्य तितकं दाटसर आपल्याला हे पीठ किंवा कणिक भिजवून घ्यायचंय। या स्नॅक्सला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा हळद घालायची आणि सर्वच जे हे साहित्य आहे ना, ते छान असं मिक्स करून आपल्याला याचा दाटसर असा किंवा घट्टसर असा या पिठाचा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। परफेक्ट याच पद्धतीने आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचंय। त्यानंतर अगदी थोडंसं पीठ सुकू नये म्हणून यावरती तेलाचा असा हात लावून घ्यायचंय। 10 मिनिटं हे पीठ छान भिजवून घ्यायचंय, म्हणजे जे स्नॅक्स आहे ना, ते अगदी मऊसूत किंवा एकसंध असं बनवून तयार होईल। 10 मिनिटं पीठ भिजतंय तोपर्यंत पुढची तयारी करूया। तर त्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे। असं कॉर्नफ्लॉवर या स्नॅक्समध्ये घातल्यामुळे कुरकुरीतपणा जो आहे ना, तो आणखीनच वाढतो आणि जो पदार्थ आहे तो छान असा बनून तयार होतो। आता यामध्ये तूप घालायचं आहे आणि आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि या तुपाची स्लरी बनवून घ्यायची आहे। पाणी घालायचं नाहीये यामध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। हा पदार्थ बनवण्यासाठी पाण्याचा आपण जरा देखील वापर केलेला नाहीये, फक्त मूग डाळ सुरुवातीला बारीक करताना मिक्सरमध्ये त्यामध्ये 1 ते 2 चमचेच पाणी वापरलेलं आहे। त्यानंतर पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही। खूप जास्त पातळही नाही आणि खूप दाटसरही नाही, मध्यम आपल्याला ही कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर बनवून घ्यायचंय। 10 मिनिटांनंतर पीठही छान मऊसूत भिजले। तेलाचा हात घ्यायचा आहे, कारण हाताला पीठ चिटकू नये म्हणून आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे। तर तुम्ही तेलावरही हे पोळी जी आहे ती लाटून घेऊ शकता, नाहीतर मग गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे ही पोळी लाटून घेण्यासाठी। पिठातील काही पोर्शन घ्यायचा आहे पोळीच्या आकारा इतकं आणि हातावरती ते अशा पद्धतीने वळवून घ्यायचंय, म्हणजे पोळी छान लाटली जाईल। गव्हाचं पीठ घेऊन मस्त अशी आपल्याला ही पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे। सगळ्या बाजूंनी एकसारखी ही पोळी लाटून घ्यायची आहे, कुठेच जाड वगैरे ठेवायची नाहीये। सगळ्या बाजूने एकसारखी अशी ही पोळी लाटून झाल्यानंतर आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली, तर ते कॉर्नफ्लॉवर आणि जे तूप आहे तर ते या पोळींवरती सर्व बाजूंनी एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे। तूप आणि कॉर्नफ्लॉवर लावताना असा बोटांच्या मदतीचा वापर केला तरी पण चालेल, म्हणजे ते सर्व बाजूंनी एकसारखं लागलंही जाईल। त्यानंतर पोळीची अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी घडी करून घ्यायची आहे। मी दाखवते अगदी त्या पद्धतीने। असं केल्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत किंवा स्नॅक्स बनवणार आहोत, तर त्यांना लेयर्स खूप छान येतात आणि छान हा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवून तयार होतो। त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका। आता पुन्हा ही जी पोळी आहे ना, ती आपल्याला लाटून घ्यायची आहे। हलक्याशा पिठाचा वापर करायचा आहे, म्हणजे जी पोळी आहे ना, ती लाटण्याला चिकटणार नाही। मूग डाळ जी आहे ती चिवट आणि चिकट असल्यामुळे इथे आपल्याला पिठाचा वापर करावाच लागतो, त्यामुळे शक्यतो कमीत कमी पिठाचा लाटण्यासाठीही वापर करावा। पातळसर अशी पुन्हा पोळी लाटून झाल्यानंतर यावरती कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावायची।
सुरुवातीपासून टोटल 2 वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. असं केल्यामुळे लेयर्स खूप छान येतात आणि स्नॅक्स आपलं जे आहे ते कुरकुरीत आणि क्रिस्पी बनून तयार होतं. सर्वच बाजूंनी एकसारखं असं हे कॉर्नफ्लॉवर आणि तूप लावून घ्यायचं अगदी याच पद्धतीने. आणि पहिल्यांदा आपण जशी घडी केली होती त्याच पद्धतीची घडी पुन्हा आपल्याला या पोळीची अशी घालून घ्यायची आहे. थोड्याशा पिठाचा वापर करून पुन्हा आपल्याला ही पोळी जी आहे ना ती आहे त्याच स्वरूपामध्ये लाटून घ्यायची, म्हणजे गोल आकार बनवायचा नाही आहे. आडव्या स्वरूपामध्येच आपल्याला ही पोळी हलक्या हाताने लाटण्याचा वापर करून लाटून घ्यायची आहे. खूप जास्त दाबही द्यायचा नाहीये, नाहीतर मग स्नॅक्सला जे लेयर्स येणार आहेत ना तर ते येणार नाहीत. खूप जास्त दाब न देता हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची. अगदी याच पद्धतीने परफेक्ट लाटून घेतलेली पोळी आपल्याला सुरीच्या मदतीने मी दाखवते त्या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूच्या कडा एकसारख्या कट करून घेतल्यानंतर आपल्याला मस्त असा आकार या स्नॅक्सचा बनवता येतो. एकसारखे असे सर्वच आकार मी इथे कट करून घेते सुरीच्या मदतीने. अगदी झटपट आणि पटकन हा पदार्थ बनवून तयार होतो. आता इथे मी कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी. तेल छान मध्यम गरम झालेलं आहे आणि गॅस इथे मध्यमच ठेवायचा आहे. खूप जास्त फास्टही ठेवायचा नाही, नाहीतर मग हा जो पदार्थ आहे तो वरून आपला करपून जाईल आणि आतमध्ये कच्चे राहतील किंवा मऊ देखील पडू शकतात. म्हणून शक्यतो मीडियम ते स्लो गॅस इथे करायचा आहे आणि मीडियम ते स्लो गॅसवर आपल्याला हे स्नॅक्स जे आहे ते छान असं तळून घ्यायचे. तळणीचं काम करताना शक्यतो अशी मोठी कढई ठेवायची आहे, म्हणजे अगदी पटापट आपला हे स्नॅक्स तळलंही जातं. तुमच्या कढईमध्ये जितपत हे स्नॅक्स मावेल ना तितकंच घालून घ्यायचंय. खूप जास्त गर्दीही करू नका, नाहीतर मग तेलाचं तापमान कमी होईल, थंड होईल आणि स्नॅक्स जे आहे ते नरम देखील पडू शकतो. अगदीच कमी गॅसवर 10 ते 12 मिनिटं आपल्याला हा पदार्थ तळून घ्यायचा आहे क्रिस्पी होऊस तोपर्यंत, म्हणजे याला छान लेयर्सही येतात आणि कढईतून बाहेर काढल्यानंतर मऊही पडत नाही. म्हणूनच 10 ते 15 मिनिटं एका बॅचसाठी वेळ द्यायचा आहे. सर्व बाजूनी तांबूस रंगावरती हे जे स्नॅक्स आहे ते तळून घ्यायचंय. बिस्किटाच्या रंगावर आल्यानंतर आपल्याला हे स्नॅक्स या पद्धतीने कढईतून बाहेर काढून घ्यायचंय. खूप जास्तही करपवायचं नाहीये. सेम पद्धतीने इथे मी सर्वच स्नॅक्स तळून घेते. रंग तर पहा काय मस्त आलेला आहे आणि अगदी पटापट हे जे स्नॅक्स आहे ना ते बनवून तयार होतं. ठरवलं तर तुम्ही अगदी काही वेळातच हे स्नॅक्स बनवून तयार करू शकता. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आणि घडीची पोळी तयार केल्यामुळे लेयर्स पण पहा काय सुरेख आलेले आहे. आवाजावरून तर तुमच्या लक्षात येईलच की किती मस्त हा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. आता हा जो पदार्थ आहे ना तो तुम्ही सॉस सोबत किंवा असाही खाल्ला तरी पण चालेल. मस्त आणि कुरकुरीत अगदी चहासोबत म्हटलं तरी तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.